जालना लोकसभा मतदारसंघ सुरुवातीपासून या मतदारसंघावरती भाजपची एकहाती सत्ता आहे। 1999 पासून आतापर्यंत इथं भाजपचा खासदार आहे। सलग 5 टर्म इकडून रावसाहेब दानवे निवडून आले। तसंच काँग्रेस इकडचा कायम विरोधी पक्ष राहिला असून अनेक वर्षांपासून या ठिकाणी भाजपला लोकांनी पसंती दिली आहे। यावेळेस लोकांची पसंती नेमकी कोणाला असणार आहे? 2024 मध्ये लोक भाजपला पुन्हा निवडून देणार की काँग्रेसकडे लोक जाणार? पाहूयात। नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय 7/12 लोकसभेचा। व्हिडिओची सुरुवात करूया जालना लोकसभेचा भूगोल जाणून घेण्यापासून। जालना मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात असून यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। ते कोणते? त्यावर एक नजर टाकूयात। जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये 2014 आणि 19 मध्ये कोण जिंकलं, किती मतांनी जिंकलं ते एकदा आकडेवारीतून बघूयात। 2014 मध्ये रावसाहेब दानवेंना भाजपकडून तिकीट देण्यात आलं, तर काँग्रेसकडून विलास औताडे यांना संधी देण्यात आली। पण या ठिकाणी भाजपने बाजी मारली। मोठ्या मतांनी दानवे निवडून आले। त्यांना 5,90,849 इतकी मतं पडली, तर विलास औताडे यांना 2,06,368 मतं पडली होती। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा रावसाहेब दानवे यांनी विजयी गुलाल उधळला होता। त्यांचे विरोधक राहिलेले विलास औताडे यांचा पराभव झाला होता। दानवे 5व्यांदा पुन्हा एकदा निवडून आले होते। दानवेंना 6,94,945 मतं मिळाली असून विलास औताडे यांना तेव्हा 3,30,597 मतं मिळाली होती। दानवेंना या निवडणुकीमध्ये जास्त मतं मिळाल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं होतं। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली यादी जाहीर केली आहे। भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची दुसरी यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे भाजप हायकमांडचा दानवे यांच्यावरती पुन्हा विश्वास असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता दानवे जालन्यातून 6व्यांदा निवडून येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2014 मध्ये भाजपला 55% इतकी मतं मिळाली होती, तर 36% लोकांनी काँग्रेसला मतं दिली होती। बहुजन समाज पक्षाला जनतेचा अल्प पाठिंबा दिसत असून त्यांचा मतांचा फॅक्टर 2014 मध्ये दिसला, पण 2019 मध्ये भाजपचा मतांचा टक्का वाढल्याचंही दिसलं। काँग्रेसची मतं कुठेतरी कमी झाल्याचं स्पष्ट होतं। बसपच्या मतांचा आकडा 2019चा शून्यावरती गेला होता, हेही या आकडेवारीवरून स्पष्ट होतं। आता जालना लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद मागच्या 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये नेमकी किती होती याचाही एक डेटा बघूया। 2014 मध्ये भाजपने 3 जागा पटकावल्या होत्या, तर शिवसेनेने 2 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 1 जागा मिळवली होती। तर 2019 मध्ये भाजपच्या जागांची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं। तर 2019 रोजी भाजपने 3, राष्ट्रवादी काँग्रेसची 1 आणि शिवसेनेच्या 2 जागा मिळाल्याचं स्पष्ट झालं। 2024 मध्ये विधानसभेचं चित्र नेमकं कसं आहे तेही आता जाणून घेऊयात। सध्याच्या स्थितीत विधानसभेचा विचार करता भाजपचे 3 आमदार आहेत, काँग्रेसचा 1, तर शिवसेना शिंदे गटाचे 2 आमदार आहेत। त्यामध्ये कैलास गोरंट्याल हे जालन्यातून काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत। बदनापूरमधून नारायण कुचे, भोकरदनमधून संतोष दानवे, फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे हे भाजपचे आमदार आहेत। तर शिवसेनेचे सिल्लोडमधून अब्दुल सत्तार आणि पैठणमधून संदीपान भुमरे हे शिंदे गटाचे आमदार आहेत। या आकडेवारीवरून असं स्पष्ट होतं की महायुतीचा दबदबा जालन्यामध्ये कायम जाणवतो। पण 2019 नंतर राजकीय वातावरण जरा बदललंय। निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आता ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेल्याचं स्पष्ट झालंय। तर 2024 साठी भाजपची ताकद या पारड्यामध्ये जड ठरत असल्याचं आकडेवारीवरून तरी दिसतंय। पण यावेळेस या निवडणुकीत रावसाहेब दानवे 6व्यांदा निवडून येऊ शकणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आताची परिस्थिती पाहता मराठा आरक्षणाचा फॅक्टर पण इथं महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराठी इथं आंदोलन केलं होतं। मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा पाठिंबा जरांगे पाटलांना होता, तर त्यांनी आरक्षणासाठी रॅली देखील काढल्या होत्या। त्यामुळे मराठा समाजाचा 2024च्या निवडणुकीमध्ये मतांचा मोठा फॅक्टर जालन्यामध्ये बघायला मिळू शकतो। मराठा समाज कोणाच्या बाजूने उभा राहतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। शिवाय महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हेही पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। आता काही बेसिक प्रश्नांची बेसिक उत्तरं आपण जाणून घेऊयात। प्रश्न क्रमांक 1, इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 सालीही नाही आणि 2019 सालीही नाही। प्रश्न क्रमांक 2, इथला उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा? तर अर्थात 2019 साली
रावसाहेब दानवे हे पहिल्या दुसऱ्यांदा नाही तर चक्क 5व्यांदा निवडून आले. प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? तर अर्थात मागच्या 2 लोकसभा निवडणुकांमध्ये दानवे निवडून आले, त्यामुळे अर्थात युतीला फायदा झाल्याचं आपण ठामपणे म्हणू शकतो. यानंतर येतो चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे पक्षातील फुटीनंतरचं जालन्यातलं राजकारण नेमकं कसं आहे? 2019 मध्ये विधानसभेच्या निकालानंतर युती तुटली. युती तुटल्याने अनेक राजकीय समीकरणं बदलली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं. यामुळे ठाकरे गटाचे जवळचे समजले जाणारे जवळचे नेते संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरेंची सिल्लोड आणि फुलंब्रीमधली ताकद कुठेतरी कमी झाल्याचं बोललं जात आहे. पण त्याचा फायदा हा कुठेतरी भाजपला होईल का, हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जालन्यातील खासदार आणि 6 मतदारसंघांचा विचार करता 5 असे विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामुळे महायुतीला त्यांचा फायदा होऊ शकतो असं आकडेवारीवरनं दिसतंय. पण या पक्षफुटीनंतर मतदारसंघामधील राजकीय गणितं बदलली आहेत, हेही मान्य करावं लागेल. त्यामुळे जालन्याचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेनं जातं, इथला खासदार नेमका कोण निवडून येतो, हे लवकरच स्पष्ट होईल. पण याच सगळ्या राजकीय समीकरणांबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं? जालन्यामध्ये दानवे पुन्हा निवडून येऊ शकतील का? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.